कधी विचार केलाय आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या मोठमोठ्या वस्तू, इमारती, पूल हे सगळं कसं बनत असेल? म्हणजे हे सगळं धातूच्या वेगवेगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून उभं राहतं. पण हे धातू जोडण्याचं काम, हे आव्हान पेललं कसं जातं? चला, आजच्या या विशेष भागातून आपण हेच समजून घेऊया. अगदी खरंय. म्हणजे बघा ना, आपल्या स्वयंपाकघरातल्या साध्या डब्यांपासून ते प्रचंड मोठ्या पुलांपर्यंत धातूचे हे सुटे भाग एकत्र कसे ठेवले जातात, हे खरं तर एक खूप मोठे इंजिनिअरिंग चॅलेंज आहे, ज्याच्यावर आपलं अख्खं आधुनिक जग उभं आहे. ही बघा, काही रोजच्या वापरातली उदाहरणं. लोखंडी पूल असतील, मोठे स्टीम बॉयलर, रेल्वेचे रूळ किंवा अगदी आपल्या घरातले टिनचे डबे आणि तेलाचे ड्रम. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे धातूचे वेगवेगळे भाग एकत्र जोडूनच या वस्तू बनवल्या जातात. पण आज आपण जे वेल्डिंग पाहतो ते इतकं कॉमन होण्याआधी धातू जोडण्यासाठी काही पारंपरिक पद्धती वापरल्या जायच्या. तर मग या जुन्या पद्धती नेमक्या काय होत्या आणि त्यांच्या मर्यादा काय होत्या, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. तर धातू जोडण्याचे ना साधारणपणे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे तात्पुरते सांधे, म्हणजे असे जॉईंट्स जे आपण गरजेनुसार वेगळे करू शकतो, उदाहरणार्थ रिवेटिंग किंवा बोल्टिंग. आणि दुसरा प्रकार आहे कायमस्वरूपी सांधा. नावाप्रमाणेच हा एकदा जोडला की तोडता येत नाही, आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच वेल्डिंग. बरं, यांना तात्पुरते का म्हणतात हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, रिवेटचं डोकं कापून किंवा बोल्टमधून नट काढून किंवा अगदी सोल्डरवर थोडी जास्त उष्णता देऊन हे सांधे परत वेगळे करता येतात. म्हणूनच हे तात्पुरते आहेत. पण मग खऱ्या प्रश्न इथे येतो की जिथे प्रचंड दाब आणि ताण असतो, अशा मोठमोठ्या हेवी इंडस्ट्रीमध्ये हे तात्पुरती सांधे खरंच टिकू शकतात का? तेवढी ताकद असते का यांच्यात? आणि ह्याचं उत्तर अगदी सरळ आहे, नाही. पारंपरिक सांधे म्हणजे खास करून रिवेटिंग आणि बोल्टिंग हे जास्त भार सहन करू शकत नाहीत. आणि इतकंच नाही तर त्यांच्यामुळे प्रोडक्शनचा खर्चही वाढतो. आणि बरोबर इथेच एका नवीन आणि जास्त मजबूत उपायाची गरज निर्माण झाली. तर मग या आव्हानावर मात करण्यासाठी आधुनिक उद्योगाने असा कोणता उपाय शोधला ज्याने अक्षरशः सगळंच बदलून टाकलं? पाहूया. आणि तो उपाय होता वेल्डिंग. वेल्डिंग म्हणजे काय, तर धातूच्या कडा इतक्या गरम करायच्या की त्या वितळून अक्षरशः एकजीव होतील. यातून एक असा जोड तयार होतो जो कायमस्वरूपी असतो आणि मूळ धातू इतकाच, अगदी तितकाच मजबूत असतो. ठीक आहे, मजबूत आहे, पण किती? म्हणजे ताकदीच्या बाबतीत या दोन्ही प्रकारच्या जोड्यांमध्ये नेमका फरक तरी किती आहे? यालाच टेक्निकल भाषेत जॉईंटची एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता असं म्हणतात. तर रिव्हिटिंग सारखे जे पारंपरिक जोड आहेत त्यांची कार्यक्षमता 70%पेक्षाही कमी असते. म्हणजे विचार करा, जोड लावल्यामुळे मूळ धातूची ताकद 30%पेक्षा जास्त कमी होते. हा खूप मोठा फरक आहे. मग आता विचार करा, वेल्डिंग केलेल्या जोडाची कार्यक्षमता किती असेल? हा आकडा ऐकण्यासारखा आहे, कारण तो खूप महत्वाचा आहे. वेल्डिंग केलेल्या जोडाची कार्यक्षमता असते तब्बल 100%. हो, 100%. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की वेल्डिंगचा जोड हा मूळ धातू इतकाच मजबूत असतो. त्यात ताकदीची अजिबात घट होत नाही. आणि याच 100% कार्यक्षमतेमुळे वेल्डिंगचे फायदे प्रचंड आहेत. चला, आता आपण तेच फायदे सविस्तर पाहूया ज्यांनी वेल्डिंगला आज औद्योगिक क्षेत्राचा कणा बनवला आहे. तर मग वेल्डिंग सर्वोत्तम का आहे याची कारणं इथे अगदी स्पष्ट आहेत. बघा, एकतर जोड कायमस्वरूपी आणि प्रेशर रेझिस्टंट मिळतो. दुसरा म्हणजे कमी जागा लागते, कमी मटेरियल वापरलं जातं, त्यामुळे वजनही कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो मूळ धातू इतकीच उष्णता आणि दाब सहन करतो. इतकंच नाही तर हे काम फटाफट होतं आणि जोडणी दिसायलाही एकदम अखंड म्हणजे सीमलेस दिसते. म्हणूनच वेल्डिंग हा सर्वात मजबूत प्रकारचा जोड मानला जातो आणि तोच आज उद्योगाची पहिली पसंती आहे. बरं, हे फायदे तर झाले, पण यांचा प्रत्यक्ष वापर कुठे होतो? कारण काही इंडस्ट्रीज तर अशा आहेत जिथे वेल्डिंगचा या मजबूतीशिवाय अक्षरशः पानही हलू शकत नाही. हे एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे की वेल्डिंग केलेला जोड हा सर्व प्रकारच्या जोडांमध्ये सर्वात मजबूत असतो. आणि ही काही नुसती म्हण नाहीये, तर हे एक टेक्निकल फॅक्ट आहे, एक तांत्रिक सत्य आहे. आणि ही जी अतुलनीय ताकद आहे ना, तीच काही अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये अनिवार्य ठरते. म्हणजे अशी क्षेत्र
जिथे सुरक्षेच्या बाबतीत थोडीही तडजोड चालत नाही. उदाहरणार्थ एरोस्पेस इंडस्ट्री म्हणजे अवकाशयान उद्योग, जिथे प्रत्येक जोड अचूक आणि अत्यंत मजबूत असावाच लागतो. किंवा अणुऊर्जा निर्मिती केंद्र, जिथे सेफ्टी, सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि केमिकल स्टोरेज टँक्स, जिथे लिकेजला म्हणजे गळतीला अजिबात वाव नसतो. या सगळ्या ठिकाणी वेल्डिंगच्या विश्वासार्हतेवरच संपूर्ण सिस्टीम उभी असते. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, वेल्डिंगने उद्योगात अक्षरशः क्रांती घडवली. पण तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही, बरोबर? मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की धातू जोडणी तंत्रज्ञानाचं भविष्य काय असेल? यापेक्षाही काहीतरी नवीन, अधिक प्रगत आणि कार्यक्षम पद्धती भविष्यात येतील का? याचं उत्तर तर भविष्यातच मिळेल, पण त्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.